प्रवरा परिसरातील एक आदरणीय, विश्वासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सतीश चासकर. अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी स्वभाव असलेले डॉक्टर चासकर हे बोलतात कमी पण काम जास्त करतात, याचं हे जिवंत उदाहरण. आरोग्य क्षेत्रात त्यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी केलेली सेवा अतुलनीय आहे. त्यांच्या हॉस्पिटलचे दरवाजे हे नेहमी 24 तास सामान्य जनतेसाठी खुले असतात. कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणारा हा डॉक्टर आज प्रवरा परिसरासाठी खऱ्या अर्थानं देवदूत ठरलाय. खरं तर आजवर आपण दगडात देव पाहिला असेल, पण प्रवरा परिसरांना डॉक्टर सतीश चासकर यांच्या रूपात आरोग्य क्षेत्रातील जिवंत देवदूत अनुभवलाय. ही भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात खोलवर रुजलीय. बहिरवाडी गावच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं नेहमीच मोलाचं योगदान राहिलंय. गावाच्या विकासात्मक बदलामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी नेहमीच पडद्यामागून ठाम भूमिका बजावली. स्वतःचं राजकीय अंग नसताना देखील 2019 आणि 24च्या निवडणुकांमध्ये त्यांनी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे साथ देत नेतृत्वाला बळ दिलं. करोनासारख्या कठीण काळात स्वतःची पर्वा न करता लोकांसाठी झटणारा हा वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत आजही लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करून आहे. त्यांच्या कार्यात नेहमीच समाजसेवेचा भाव दिसतो. स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्त. शांतीत क्रांती घडवणारा आणि विजयाचा गुलाल उधळणारा एक निस्वार्थी चेहरा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा परिसराच्या वतीनं डॉक्टर सतीश चासकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक, प्रेमळ आणि आदरयुक्त शुभेच्छा आहेत. पुढील आयुष्य निरोगी, सुखी आणि समाजसेवेनं परिपूर्ण जाओ हीच सदिच्छा. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि वैद्यकीय क्षेत्रात या पंचकृषीत खऱ्या अर्थाने ज्यांनी देवदूत म्हणून या ठिकाणी काम करत आहेत, असे बहिरवाडी गावचे माजी उपसरपंच आणि या तालुक्यात जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनात जी डॉक्टर सेलने जी महत्त्वाची भूमिका बजावली, त्या सगळ्यात पुढं जर कोणी असेल अकोला तालुक्यात, त्याच्यात सतीश चासकर यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. 19 मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात साहेबांचा प्रचार प्रसार केला आणि तसंच 2024ला देखील त्यांनी निर्णायक भूमिका निवडणुकीची त्यांनी या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर गोरगरीब कोणी येऊ, रात्री अपरात्री कोणी येऊ, त्याची वैद्यकीय सेवा त्यांनी दिली. पैशाचा विचार केला नाही आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो. या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी एकच विनंती आहे की आपण चांगली सेवा बजावत असताना बऱ्याच जणांचे 2चे 4 झालेत आणि आता काही अंतिम टप्प्यात काही मित्र बाकी आहेत, तर त्यांचा देखील आपण चांगल्या प्रकारे मामा होऊन आपण चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका